नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत असा ह्या ब्लॉगमध्ये. आम्ही सकाळी निघालो जनशताब्दी 6 वाजता येईल. जनशताब्दी पकडली, बसलो मस्त. 1:30 वाजता पोचलो. जेवण बाहेरच केलो कारण खूप लेट झाला. 2:30 वाजता घरात गेलो. मस्त एकदा घराकडे पोचल्या एकदम बरा वाटला. मग संध्याकाळी लगेच पारावर गेलो. आमच्याकडे पाटी नदी आहे, तिकडे गेलो मी आणि माझा भाऊ. मस्त ब्रिज झाला. खूप ब्रिज झाल्यापासून मी गेलोच नव्हते गावात. म्हटलं चल भावा, म्हटलं जाऊन येऊया. म्हटलं गेलो. मस्त ब्रिजवर वगैरे फोटो वगैरे काढले. दिवशी परत 4 तारीखला मम्मीची ॲनिव्हर्सरी होती, मम्मी पप्पांची. केक वगैरे आणला, सेलिब्रेशन केला. त्याच्यानंतर 5 तारखेला आमच्या इथे होता ब्राह्मण जेवण. तर सगळे महिला मंडळ काम करत होते, सगळे पुरुष मंडळी काम करत होते. मंडप वगैरे घातल्याने सगळा झाला. तर जेव्हा दुपारी जेवलो वगैरे सगळा झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या खोपीचं काम चालू झालं. खोपी कापड घालूचं होतात कारण लाकडं असत, प्रति बिस्तली वगैरे म्हणून ते कापड टाकूचे होते. मग तिथून परत संध्याकाळी मामांनी परत केक आणले. परत मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी साजरी केली तिकडे मामाकडे. ॲनिव्हर्सरी साजरी करून मग आम्ही मामाच्या फॅक्टरीवर गेलो. मामांनी नवीन फॅक्टरी चालू केली थंडाची, स्वतःचा बिझनेस चालू केला. तर त्यांनी मग तिकडे आम्ही थंडा काढायला गेलो. सगळंच भेटतं, सोडा, लिमका वगैरे सगळंच, जिरा सोडा सगळं चालू केल्याने त्यांनी. मग ते बघ बीचला गेलो. मस्त सुनामी आयलँडला जाऊन येलो. बोटीतून फिरलो मस्त तिकडे आयलँडला. मस्त मजा केली. 2 भावांनी कायाकिंग केल्यानी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. मग रिटर्न मुंबईत. दुपारी 4:30 पर्यंत घरात पोचलो. तर ह्यो होतो आजचा ब्लॉग. तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.